सातारा नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत महिला नगरसेविका सावित्री बडेकर यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बडेकर यांनी सभागृहात केली आहे। बडेकर यांनी सभेत बोलताना सांगितले की मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अयोग्य वर्तन करत धक्काबुक्की केली। हा प्रकार गंभीर असून याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान मुख्याधिकारी विनोद जळक यांनी आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडलेली आहे। मी कोणालाही धक्काबुक्की केलेली नाही। माझ्या केबिनचे दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवण्यात आले होते आणि मला बाहेर पडू दिले जात नव्हते। ज्या मार्गाने वाट मिळाली त्या मार्गाने मी बाहेर पडलो। सीसीटीव्ही फुटेज तपासून वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले आहे। उलट बडेकर यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला आहे। या घटनेनंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्षांनी संपूर्ण घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती मिळाली। या घटनेमुळे नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत वादाची ठिणगी पडली असून पुढील चौकशीअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे। धक्का देऊन आल्यात मला दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवलं। माझ्या कामात अडथळा केला माझा पूर्णपणे। मला बाहेर पडून दिलं आणि मला जेवढी जागा उपलब्ध होती तेवढ्या जागेतून आलो। 11 वाजता मीटिंग चालू आहे, संविधानिक मीटिंग आहे। मला 11 वाजता इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे। सांगायचं तरी आम्हाला सांगायचं नाही, तिथे शूटिंग आहे सगळं। जर धक्का जर दिला असेल तर गुन्हा दाखल करा। जर धक्का दिला असेल तुम्ही जर व्यवस्थित आलो असेल तर हे करून नाही, जर धक्का देऊन आले असतील ना तर आपण याच्यावर गुन्हा दाखल करू। शूटिंग आहे सगळं, तुम्ही बघा ना। जर धक्का देऊन आला असेल तर कारवाई करा। बघू आपण घेऊन सीसीटीव्ही फुटेज काढू आणि तसं त्या पद्धतीने आपण कारवाई करू यांच्यावर। त्या पद्धतीने निर्णय घ्या। काय बनकर साहेब त्यांना म्हणलं मीटिंग झाल्यानंतर हा मी म्हणलं मीटिंग झाल्यानंतर जे काही त्यांचा विषय असेल आज दिवसात निर्णय घेऊन सोक्ष मोक्ष लावतो। तर मीटिंगला येण्यापासून अटकाव करायला नाही पाहिजे ना मला। त्यांना काय म्हटलं मी 2 दिवसापूर्वी जॉईन झाले, मला विषय माहित नाही, मला पुढे विषय समजू द्या। मी आज काल माझ्या समोर विषय आलाय तो मी म्हटलं आज मीटिंग होऊन जाऊ देत बजेटची। मीटिंग झाल्यानंतर 100% आपण बसून समन्वयाने मार्ग काढू काय विषय चाललेला आहे त्याच्यामध्ये। मी मीटिंग झालं ना काय विषय तुमचा मी म्हणलं जरा समजदारीची भूमिका ठेवा, मला अटकाव करू नका। नगरपालिकेचा सभागृहाचा कामकाज मला काय सांगू नका। मी 2 दिवस हजर झालोय, तुम्ही त्या साहेबांच्या दारात जाऊन बसा। मला काय सांगताय त्याच्या अगोदर मी सांगितलं की मला थोडा वेळ द्या मी सांगतो। पहिली गोष्ट आपण राष्ट्रगीताला उपस्थित राहतो। उशीर जो झालाय तुमचा तो आता कारण आम्ही नंतर बघू, कारण की सभा सुरू होताना तुम्ही इथं हजर पाहिजे होता। दुसरी गोष्ट बजेटचं आपलं मीटिंग आहे, ही मीटिंग झाल्यानंतर ती व्हिडिओ शूटिंग अध्यक्ष आपण बघून घ्या आणि त्या प्रमाणात जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई काय असेल त्याप्रमाणे करा। यात कुठली कसूर करू नका, कारण की सन्माननीय सदस्यांना विशेषतः महिला सदस्यांना ज्याप्रमाणेच आपल्या नगरपालिकेत न्याय मिळाला पाहिजे, हे आपलं जे धोरण दोन्ही राज्यांनी घालून दिलेलं आहे त्याचं योग्य पालन व्हायला पाहिजे। नाही आपण बघू, हे सभा संपली ना आपली, सभा संपली की लगेच मीटिंग घ्या, ते बरे पडते। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।